आजचा प्रश्न सोपा आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्र कमजोर आणि गुजरात मजबूत झाला आहे का? महाराष्ट्रातून गुजरातकडे गेलेले उद्योग: वेदांता फॉक्सॉन 1.5 लाख करोड, टाटा एअरबस 22,000 करोड, बल ड्रग पार्क 4 ते 8,000 करोड, IFSC गिफ्ट सिटी हजारो कोटींचा फायनान्शियल हब, असे अनेक उद्योग महाराष्ट्रातून गुजरातकडे गेले आहेत. महाराष्ट्रात 2013-14ला 29,000 कारखाने होते, ते 2023-24ला 26,000 कारखाने राहिले. 2,800 कारखाने महाराष्ट्रात बंद झाले. तेच गुजरातमध्ये 2013-14ला 22,000 कारखाने होते, तेच 2023-24पर्यंत 30,000 कारखाने झाले. 8,000 कारखान्यांची वाढ गुजरातमध्ये झाली आहे. महाराष्ट्रात कारखाने बंद पडत असताना गुजरातमध्ये कारखाने झपाट्याने वाढत आहेत. महाराष्ट्राची उत्पादन क्षमता 2013-14पर्यंत 3,24,00,000 होती. तीच 2023-24पर्यंत 4,92,00,000 झाली. वाढ आहे पण वेग कमी. गुजरातची उत्पादन क्षमता 2013-14पर्यंत 2,19,00,000 एवढी होती. तीच 2023-24ला 6,73,00,000 एवढी झाली. तिप्पट वाढ. जो महाराष्ट्राचा GDP 2010-11मध्ये 15.2% होता, तोच 2023-24मध्ये 13.3% झाला आहे. देशाच्या GDPमध्ये महाराष्ट्राचा वाटा कमी का होत आहे? महाराष्ट्रातली जमीन घर गुजरातच्या उद्योगपतींच्या घशात का दिली जात आहे? अडाणी अंबानी यांचे उद्योग वाढत आहेत, पण महाराष्ट्राला काय मिळतं? रोजगार बाहेर चाललेत, मुख्यालय गुजरातमध्ये, निर्णय सगळे दिल्ली आणि अहमदाबादमध्ये घेतले जात आहेत. प्रश्न एकच आहे, आपले महाराष्ट्रामधले आमदार खासदार गप्प का आहेत? उद्योग जात आहेत, आकडे बदलत आहेत, पण प्रश्न विचारणारे कुठे आहेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करा, कारण प्रश्न महाराष्ट्राचा आहे.